सूर्य डोक्यावर असो की वादळ वारा, पावसाची तमाना बाळगता जे आपल्या घरासाठी घर उभे करतात, त्या बांधकाम कामगारांच्या हाताला आता वयाच्या शेवटी स्तर्याचा हात मिळाला आहे. आयुष्यभर राबलेल्यांच्या श्रमाची, त्यागाची आणि कष्टाची हे एक प्रकारे पावतीच आहे. महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक पाऊल शासनाने उचललेलं आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारी कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या कामगारांना आता भरीव निवृत्ती वेतन मिळणार आहे. 19 जून 2025 रोजी तसा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 58 लाख कामगारांना त्यांच्या म्हातारपणी मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याची माहिती श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्ता चव्हाण यांनी दिली आहे. श्रमिक कामगार संघटनेने या मागणीसाठी अनेक वर्षे शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तत्कालीन कामगार मंत्री सुरेश खाडे आणि विद्यमान कामगार मंत्री आकाश फोंडकर यांच्या बैठका घेऊन या योजनेचे महत्त्व त्यांना पटवून दिले होते. अखेर या लढ्याला यश आले असून कामगारांच्या हिताचा हा कल्याणकारी निर्णय घेतल्याबद्दल प्राजक्ता चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून लाभ थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने पारदर्शकता राहील. मंडळाकडे नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतनाचा आकडा ठरवणार आहे. कर्मचारी राज्य विमा किंवा भविष्य निर्वाह निधी कायद्याअंतर्गत लाभ घेणारे कामगार या योजनेसाठी पात्र नसतील. पती पत्नी दोघेही नोंदणीत बांधकाम कामगार असल्याचे ते स्वतंत्रपणे या योजनेसाठी पात्र असतील. यासाठी अर्ज कसा करावा आपण जाणून घेऊया. पात्र कामगारांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य डाउनलोड करता येईल. पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्र, उदाहरणार्थ आधार कार्ड, आपल्या आधार कार्ड नोंदणीच्या जिल्ह्यातील कामगार सुविधा केंद्रात जमा करायचा आहे. त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा निवृत्ती वेतन जमा केले जाईल, असे प्राजक्ता चव्हाण यांनी सांगितले आहे. एकंदरीत शासनाच्या निर्णयामुळे आयुष्यभर घराची उभारणी करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याचा पाया वृद्धाप्य काळात भक्कम होण्यास निश्चितच मदत होणार आहे. शासनाचा निर्णय काय आहे आपण जाणून घेऊया. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांच्या अवर सचिव सगुणा काळे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शासन निर्णयामुळे इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मधील तरतुदीनुसार ही निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची कार्यपद्धत निश्चित झाल्याने आता पात्र कामगारांना थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचे प्रमुख फायदे काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आर्थिक सुरक्षा, वयाच्या 60 नंतर काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर कामगारांना सन्मानाने जगण्यासाठी निश्चित उत्पन्न मिळेल. नोंदणीनुसार वाढीव लाभ, जेवढे जास्त वर्ष मंडळाकडे नोंदणी तेवढा जास्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाला आधार, पती पत्नी दोघेही कामगार असल्यास दोघांनाही स्वतंत्रपणे लाभ घेता येईल. तसेच एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला पेन्शन सुरू राहील. यामध्ये पहिली पायरी अशी आहे की 10 वर्ष नोंदणी 6,000 रुपये, दुसरी पायरी 15 वर्ष नोंदणी 9,000 रुपये, 20 वर्ष नोंदणी 12,000 रुपये. निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्यासाठी पात्र निकष काय आहे हे आपण जाणून घेऊया. कामगाराने वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेले असावेत. मंडळाकडे किमान 10 वर्ष सलग नोंदणी असणे अनिवार्य आहे.